त्यावेळेस कायद्याची निर्मिती 1946 साली इंग्रजांनी. हा बोला सर, बोला बोला. तुमचा आवाज येतोय, फक्त स्पष्ट स्वरूपात नाहीये. थोडं तांत्रिक अडचण असेल तुमच्याकडं, तर नेटवर्क जिथं असेल तिथं जर उपस्थित राहिलात तर तुम्ही, तर आवाज स्पष्ट येईल आम्हा सगळ्यांना. ओके, आता आवाज येतोय क्लिअर तुम्हाला सर्वांना? हो, येतोय आवाज येतोय आपल्याला? येतोय सर. ओके. तर काय होतं की इंग्रजांच्या काळात तयार झालेला हा कायदा होता आणि भारतामध्ये तो मुळात 1955 ला आला. 1 एप्रिल 1955 ला तो लागू झाला. तर तो लागू होण्याच्या अगोदर तत्कालीन खाद्यमंत्री होते रफिक किडवाई म्हणून, यांनी त्याला विरोध केला होता. पण त्या काळी जे पंतप्रधान होते नेहरूंनी तो झटकारला आणि तो कायदा लागू करण्यात आला. जसा तो कायदा लागू झाला तसंच इंदिरा सरकारच्या काळामध्ये 1976 ला तो शेड्यूल 9 मध्येही टाकला गेला. शेड्यूल 9 मध्ये टाकल्यापासून ती खरं शेतकरी विरोधी कायदा तो घोषित झाला. तर आता ह्या कायद्यात टोटल जर बघायला गेले तर 1 ते 16 सेक्शन आहेत. आपल्याला सर्व सेक्शन गरजेचे आहेत हे महत्वाचं नाही, तर त्याच्यात कायद्यात नेमकं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. तर बेसिक कायदा ठरवत असताना काय होतं की सेक्शन 1 जो असतो त्या कायद्याचं नाव असतं. तर याच्यात दिलंय की आवश्यक वस्तूंचा कायदा, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955. त्याच्यानंतर सेक्शन 2 आणि 2A कुठल्याही कायद्याची व्याख्या असते. पण मुळात याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे काय, तर हे वेळोवेळी सरकार ठरवून देईल ते इसेन्शियल कमोडिटीज. मग त्याच्यामुळे कुठल्या अशी त्याची स्पेसिफिक व्याख्या कुठेही दिलेली नाहीये. मग याची जर व्याख्याच नाहीये तर हा कायदा कुठला, प्रश्न इथून सुरुवात होतो ह्या कायद्याबद्दल की ज्याची डेफिनेशन नाहीये तर त्याला कायदा कसा म्हणावा. नंतर काय होतं की अलीकडे काय विचारलं जात होतं आम्हाला स्पष्ट की बाबा ह्या कायद्यामध्ये याद्या कुठल्या कुठल्या आहेत, कुठले कुठले ऍटम सरकार याच्यामध्ये टाकत चालतं. तर ह्या कायद्यामध्ये कुठल्या वस्तू येतील येणार नाही याची यादी कुठंच नाहीये. ज्या ज्या वेळेस सरकार संकटात सापडतं त्या वेळेस या कायद्यामध्ये प्लस आणि मायनस होत चालतं. मग याची यादी वगैरे जर म्हटलं तर हे सर्व काही अंधश्रद्धा आहे की याला कुठलीच अशी डेफिनेशन नाहीये आणि कुठलीच अशी यादी नाहीये. आणि सरकार ज्या ज्या वेळेस त्यांना वाटलं त्यावेळेस टाकतात आणि बेनिफिट झाला की यादीमधून काढून टाकतात. यात मोस्ट ऑफ म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेती उपयुक्त व त्याच्या संलग्न अशा ज्या पण वस्तू आहेत त्याचा समावेश केलाय. आणि ज्या ज्या वेळेस सरकारला वाटलं त्या वेळेस तो अधिकार म्हणून त्या कायद्यामध्ये ते टाकत जातात. आता हे टाकत गेल्यानंतर मोस्ट ऑफ काय होऊ लागलं की शेतकऱ्यांचं नुकसानच का होतंय, कारण ह्या कायद्यावरच आपण का आलोय. तर ह्या कायद्याचा जो विस्तार आहे तर हा विस्तार काय, तर हे तुम्हाला सेक्शन 2 मध्ये 14व्या पार्टात सापडतं की हा कायदा कोणत्याही वस्तू कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारने आपला हक्क अबाधित ठेवलेला आहे. म्हणजे सरकार सेक्शन 2 च्या 14व्या पार्ट मध्ये सांगतं की ह्या कायद्यामध्ये आम्हाला काय जे करायचं असेल ते आम्ही करू, तुम्ही फक्त ऐकून घ्यायचं. मग तिच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये औषधी द्रव्य टाकली गेली, रासायनिक खतं, मिश्र खतं, अरासायनिक खते टाकली गेली, खाद्यतेल, त्याच्यावरच्या प्रक्रिया केलेले तेल ते टाकलं गेलं, कापूस, सूत टाकलं गेलं. मग पेट्रोलियम जन्य जे पण पदार्थ असतील ते टाकले गेले, कच्चा ताग व त्यापासून तयार केलेल्या वस्तू आल्या, अन्न व अन्नाच्या भाजीपाल्याचे बियाणे आले. आणि आता काल परवाचं उदाहरण म्हटलं तर N95 मास्क पण याच्यात टाकलं होतं आणि ते रात्रीमधून आलंय आणि रात्रीमधून गेलंय. म्हणजे याचं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर N95 मास्क हे आत्ताचीच घटना आहे. काय झालं की कोरोनावर तुम्हाला N95 मास्क मुळे काय होतं की तो 100 मायक्रॉनचा जो विषाणू येतो त्या मास्क मुळे आज जात नाही म्हणून सरकारने घोषित केलं. आणि त्यांचे जे बडे उद्योजक होते त्यांनी ते तयार करून पटापट विकलं गेलं आणि सरकारने ते खरेदीही केलं. माझ्याकडे आकडेवारी सरकारने N95 मास्क किती मोठ्या प्रमाणात घेतलं आणि काय रेटमध्ये घेतलं. आणि आज सरकारच्या ज्या संलग्न कंपन्या होत्या त्यांचं पोट भरलं ग्रामीण भागामध्ये किंवा छोट्या मोठ्या कंपन्या त्याचा उद्योग उभारू लागले म्हणून तो N95 मास्क परत काढून टाकला. तसंच ह्या कायद्यामधून सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसून उद्योजकांना जादूची झप्पी देत गेले
जादूची जप्पी अशा मोठ्या प्रमाणात दिली उद्योजकांना की शेतकऱ्यांना ते समजलंच नाही. एक साधं उदाहरण सांगायचं म्हटलं की ह्या कायद्यामध्ये 2015-16 साली डाळ टाकली गेली होती बघा. तर डाळीचं उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं की त्याचे भाव पडले गेले होते. आणि भाव पडले म्हणून 2016-17च्या आसपास शेतकऱ्यांनी डाळ टाकलीच नाही, कारण त्यांची डाळ सरकारने सुद्धा घेतली नव्हती. मग शेतात शेतीची निर्मितीच उत्पादकता जर झाली नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी अचानकपणे इतका तुटवडा आला की सरकारने अक्षरशः विदेशातून डाळ आयात केली. आणि ती डाळ आयात केल्यानंतर तिचं काय झालं तर हे ऑलमोस्ट जेवढे अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे. पतंजलीने ती डाळ कुठून एक्सपोर्ट करून कशा पद्धतीनं आपली भारतीय डाळ म्हणून विकली, तर हे सर्वांना त्याचं उदाहरण माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आलो याच्यामध्ये की कांदा. आता कांद्याचं अर्थशास्त्र जर बघितलं तर 3.5 रुपये खर्च किलो मागे, एका कांद्याच्या किलो मागे खर्च येतो आणि अक्षरशः 1 रुपया किलोने कांदा विकला गेला. जर 1 रुपया किलोने कांदा विकला गेला तर शेतकऱ्याला ते परवडेलच कुठून. कांदा हा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये टाकला गेला. मग ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा दुसऱ्या वर्षी टाकला नाही त्यावेळेस कांद्याची एकदम मोठ्या प्रमाणात आवक करावं लागली, कारण कांदा 120 रुपये किलो झाला होता. मग सरकारने त्यात मोठेपणा काय केला तर आयात करत असताना 11,000 मेट्रिक टन कांदा आयात केला गेला आणि तो अशा देशांमधून केला गेला, चीन, पाकिस्तान, इराण, इराक, अफगाणिस्तान, हे याची यादी आहे माझ्याकडं. तर 11,500 मेट्रिक टन कांदा म्हणजे काय? ज्या भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एक वेळेस कांद्याची भाजी जरी करून खाल्ली तरी तो कांदा संपणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा आयात केला गेला. कोणाच्या नावाखाली? इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या नावाखाली. मग 11,500 मेट्रिक टन कांदा, आणि कांद्याचं उत्पन्न बेसिकली महाराष्ट्र कर्नाटकात फार मोठ्या प्रमाणात होतं आणि दोघांच्याही उत्पादनामध्ये साधारणतः 3 महिन्याचा फरक असतो. मग यांना जर इतकी गरजच होती कांदे आयात करण्याची तर सरकारने फार ठराविक क्वांटिटीमध्ये कांदा आयात करायला हवा होता. पण सरकारने मुगाच म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात केला की उद्या उठून शेतकऱ्यावर ते बर्डन आलं पाहिजे. आणि ह्या कांदा आयातीमधून सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय की तो आजही कोणाला समजणार नाही. काय भावामध्ये आणला, काय भावामध्ये विकला आणि काय भावामध्ये शासनाने तो जनतेसमोर आणला. तर याचं साधं उदाहरण एकच होतंय की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टचा बेनिफिट हा फक्त आणि फक्त राजकर्त्यांच्या फायद्यासाठी आणि सरकारी नोकरदार यांना होण्यासाठी हा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट लागू केलाय. बेसिक इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट लागू करताना काय होतं की जितकाही कुठलीही वस्तू त्या कायद्यामध्ये आणली गेली तर त्या वस्तूचा पुरेपूर मोबदला हा शेतकऱ्याला न भेटता राजकर्त्यांना व नोकरदार वर्गांना भेटून त्यांची राजकीय पोळी भाजून त्यांचं मतदान त्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न राजकर्ते करत असतात. म्हणून इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट हा शेतकऱ्यांसाठी घातक आहे. बरं, याच्यामध्ये एक अजून साधं उदाहरण म्हणजे काय झालं की सेक्शन 3 मध्ये अधिकार दिलेत की कलेक्टरला याचे पूर्णपणे अधिकार दिले की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये ज्या ज्या वस्तू येतात त्याच्यावर त्यांनी कुठल्या प्रमाणात उल्लंघन, शिक्षा किंवा त्याच्यावर जप्ती आणावी. आणि सेक्शन 6 मध्ये सरळ सरळ त्याची अपील दिली आहे. म्हणजे कलेक्टरच्या अगेन्स्ट तुम्हाला अपील करायची असेल तर ती शासन दरबारी करावं लागते. काय होतं की आपण कुठल्याही कलेक्टरचं जर फरमान असेल तर त्याला अपील करताना डिस्ट्रिक्ट कोर्टात जात असतो आणि तिथून हायकोर्टात जातो आणि तिथून नाही मान्य झालं तर सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याला दरवाजे असतात. पण इथे सरळ सरळ याला अपील करण्यासाठी शासन दरबारी केलं जातं. बरं ठीक आहे, शासन दरबारी गेल्यावर काय होतं की शासन दरबार सरळ सरळ काय करतं की नैसर्गिक पद्धतीनं न्याय देतं. हे लिखित आहे, मी म्हणतो म्हणून नाही. सेक्शन 6च्या झेड पार्ट मध्ये हे लिहिलं गेलंय की नैसर्गिक पद्धतीनं न्याय दिला जातो. आता निसर्गाचा नियम काय आहे तर सर्वांना माहिती आहे की ज्याच्याकडे ताकद जास्त आहे तो जिंकला जातो. मग निसर्गाच्या नियमाप्रमाणे शासनाची ताकद तर सहज जास्त आहे ना, तर तिथे शासनच जिंकतं, तिथेही अपील करून फायदा नसतो. याचं साधं उदाहरण म्हणजे काय, 1978 साली काशीनाथ वर्सेस स्टेट हे मॅटर आलं होतं. तर ते शासन दरबारी गेलं आणि तिथून सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ त्याच्यामध्ये माघार घेतली की तिच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. परत असंच एक उदाहरण झालं की दाक्षायणी वर्सेस
माधवन 1982 साली ही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलं होतं. तर त्यातही न्यायालयाने सांगितलं की ह्या कायद्यातला न्यायालयात कुठल्याही पद्धतीने कायदा तयार करता येत नाही. म्हणजे बेसिकली कायद्यामध्ये दोन गोष्टी असतात की एक राज्य शासनाची लिस्ट असते, केंद्र शासनाची लिस्ट असते, आणि त्या लिस्ट मधले कुठं गडबड झाली असेल तर आपण तिच्यात कोर्टामध्ये त्याची धाव घेत असतो. तर शेड्यूल 9 मध्ये जे जे घटक टाकलेले आहेत, जे जे कायदे आहेत, तिच्यामध्ये कायद्याला डेफिनेशन देणं किंवा त्याचा अर्थ काढणं हे सुद्धा कोर्टाच्या अधिकारात व अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. याचं सरळ उदाहरण दाक्षायणी वर्सेस माधवन ह्या मॅटरमध्ये 1982 साली बघायला मिळतं. त्याच्यानंतर काय झालं की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आला, म्हणजे त्याला जोडून लिव्ही आला, एपीएमसी आला, सीड्स ऍक्ट आला. तर तसाच जुना कायदा होता लिव्ही 1970 साली. त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलणार नाही, अनंत काकांनी त्याबद्दल विस्तृत मांडणी केली होती मागच्या वेळेस. तर 1970 मध्ये काय झालं की लिव्ही कायद्यामध्ये 90% साखर आपण काय करायचो की ठरवलेल्या दरामध्ये सरकारला द्यावी लागायची. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर बर्डन दिलं जात होतं. आणि हा कायदा ठीक आहे 2000 मध्ये तो मुडीत निघाला, पण लुटण्याचं जे सत्र आहे शेतकऱ्यांना हे फार जुन्या काळापासून चालू आहे. आज आपल्याला लेवी म्हणून हे समजत नाही, जुन्या लोकांना लेवी काय होती आणि त्याचा त्रास काय होता, तर हे जुने शेतकरी जे त्यांना ते कळतं. त्याच्यानंतर एपीएमसीचा कायदा आला की शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच शेतकऱ्यांनी त्यांचं अन्नधान्य विकलं गेलं पाहिजे. तर आता एपीएमसी मध्ये काय झालं की जे जे काही व्यापारी वर्ग होता, तो व्यापारी वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग नसून तो सरकारी वर्ग होता, म्हणजे सरकारी यंत्रणेतलेच ते घटक होते. तर तिच्यामध्ये त्यांनी हमाली, मापाडी ह्यासारखे बरेचसे काही असे निर्बंध शेतकऱ्यावर लादले होते. आणि तो विकताना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ते घेऊन जाईल, उच्चतम निश्चितम दर ठरवलेला असतो, त्या दरात ते पडक्या भावात घ्यायचं. त्याच्यानंतर हमाली, मापाडी, मजुरी हे सर्व शेतकऱ्याकडून वसूल करून घ्यायचं. अशा प्रकारचे निर्बंध शेतकऱ्यावर लादले गेले की जेणेकरून शेतकऱ्याला ते मुळातच इतक्या मोठ्या प्रमाणात अवघड गेलं की आता मध्यंतरी साधारणतः 2-6 महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि हमाली, मापाडी वगैरे जो वरचा खर्च होता, हा खर्च परत जो घेणार केवटा त्याच्याकडे ते टाकण्यात आले. नंतर सीड्स ऍक्ट आला की बियाणे स्वातंत्र्यावर त्यांनी गदा घातली. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये बियाणे, अन्नधान्य, भाजीपाल्या व त्यांचे बियाणे, अन्नधान्य व त्याचे बियाणे पण आले. आता बियाणं आलं तर काय झालं की शेतकऱ्यांना आज रोजी ही बियाणं स्वातंत्र्य मिळत नाहीये. आज मागच्या वेळेस मी एक उदाहरण दिलं होतं की आपल्याला कुठला मोबाईल घ्यायला जायचं असेल मार्केटमध्ये तर सहज उपलब्ध होतो. मग चॉईस आपली असते, पैसा आपला असतो. मला 10-15 हजारात मोबाईल घ्यायचा आहे तर मी ठरवतो माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 कंपन्या आहेत, त्याच्यापैकी मी माझी रॅम किती पाहिजे, बॅटरी किती पाहिजे, या सर्व गोष्टी कॅमेरा वगैरे बघून आपण आपल्या चॉईस प्रमाणे आणि पैशाच्या निवडीप्रमाणे मोबाईल घेतो. ते आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग शेती क्षेत्रामध्ये आपल्याला जर कुठलं बियाणं शेतात पेरायचं असेल तर ते बियाण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला मुळेच दिलेलं नाहीये. मग आपल्याला कपाशी टाकायची असेल तर आपल्याला कपाशी ती सर्टन स्पेसिफिक नंबर मध्ये मिळते, ह्या नंबरची ह्या कंपनीची बियाणे, पण तिच्यामध्ये जेनेटिकल मॉडिफाईड, तिच्यामध्ये बोलगाड, तिच्यामध्ये बीटी 2000 म्हणजे बीटी बोलगाडचं उदाहरण द्यायचं झालं तर मॉन्सेंटो 2017 मध्ये भारतातून गेली. तर काय झालं की बोलगाड हे पेटेंटेड मॉन्सेंटोचं होतं आणि त्याच्यामुळे बोंडाळी ही शेतीवर प्रभात करत नव्हती. बोंडाळीमुळे कापसावर उत्पन्नावर काही फरक पडतच नव्हता. बोंडाळी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फरदड यायची आणि त्याच्यामधून पैसा बऱ्या प्रमाणात येत होता शेतकऱ्यांकडे. पण 2017 साली जशी मॉन्सेंटो गेली आणि रॉयल्टी ही जी 210 रुपयाची रॉयल्टी 190 वर आली आणि तिच्यामध्ये त्यांनी काय केलं की बिग बॉल तंत्रज्ञान आणलं. बिग बॉल तंत्रज्ञानाने काय झालं तर आज पूर्ण महाराष्ट्र सहन करतोय, कोणाही शेतकऱ्याकडे 12-13च्या वर एकरी उत्पन्न बसत नाही. मग अशा प्रकारचे कायदे करून शेतकऱ्यांना या बियाण्या स्वातंत्र्यापासून इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये हे उद्योगातले जेवढेही लागणारे प्रक्रियाचे साधनं असतील ते उद्योजकांना फायदा होऊन शेतकऱ्याला कशा प्रमाणात त्याला लुटता येईल अशा पद्धतीने हा कायदा तयार केला गेला आणि हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात गेला. ह्या कायद्याचं काय होतं की शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबावर त्याचा मुळात आघात कसा होतो.
ज्या ज्या पद्धतीने हा कायदा तयार केला गेला तर त्याचं बेसिक प्रॉब्लेम म्हणजे एकच आहे की त्याच्यात पूर्णपणे भाव पाडला जातो. श्रीमंत व नोकरदार लोकांना खुश ठेवलं जातं. ज्या वस्तूंचे भाव वाढायला लागले, सरकार रात्री उठतं आणि सकाळी कायदा तयार करतं की ही वस्तू इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये टाकली गेली, जेणेकरून त्याचे भाव निश्चित होतात आणि श्रीमंत वर्गांपर्यंत, नोकरदारांपर्यंत ते स्वस्त भावात मिळतं आणि त्यांचं जे मतपेटी असते ती सुरक्षित होते. दुसरं, ग्रामीण उद्योजक असतं त्यांना आळा घातला जातो. आता प्रक्रिया, कुठल्याही शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी सगळ्यात सोपं आणि सोयीस्कर ठिकाण कुठलं तर ग्रामीण भाग. कारण आज रोजी 90% शेतकऱ्यांच्या समस्या ट्रान्सपोर्ट आहे, की त्यांना ट्रान्सपोर्टेशनच होत नाहीये त्यांच्या मालाचं, म्हणून त्यांना भाव किंवा वेळेवर तो माल किंवा ते फळं शहरापर्यंत पोहोचवता येत नाहीये. मग हे ट्रान्सपोर्टेशन टाळण्यासाठी औद्योगिकरण हे ग्रामीण भागात असायला पाहिजे. शेतीशी निगडीत जर औद्योगिकरण येतं ते ग्रामीण भागात व्हायला हवं. तर ते ह्या कायद्यामुळे काय होतं की प्रक्रिया वगैरे हे सर्व इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये आल्यामुळे सरळ सरळ ते नोकरदार वर्गांच्या हातात येतं आणि ग्रामीण भागामध्ये कुठलंच औद्योगिकरण किंवा रोजगार निर्मिती शक्य होत नाही. त्याच्यानंतर सरळ सरळ एक मोठा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लायसन्स परमिट राज जे मोठ्या पद्धतीने जे सुरू आहे, तर त्याचं या कायद्यामधून छुपीकरण करून भ्रष्टाचार सुरू होतोय. आणि हा भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं फापवला जातोय की तिच्यामध्ये सर्व मरणूक ही शेतकऱ्याची होते. आता ह्या कायद्यामध्ये जरा येत असताना सर दोन गोष्टी येतात की मी विकास सुकाळे सरांची परमिशन घेतो की सिलिंगचा कायदा त्यांनी कालच सांगितला, तर सिलिंगच्या कायद्यामध्ये आणि इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये थोडासा गुंतागुंतीचा डिफरन्स असा येतो की सिलिंगच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीची सिलिंग टाकली गेली होती आणि इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये त्याच्यावर निर्बंध लादले गेले. जर जमिनीचेच तुकडे झाले आणि त्याच्यावर टाकण्यासाठी बियाण्यांवरच जर निर्बंध लादले गेले तर शेतकऱ्याचे हात पाय आणि तोंड दाबलं जातं. त्यामुळे शेतकऱ्याला शेती सोडताही येत नाही आणि ती धरताही येत नाही. मुळात ह्या प्रॉब्लेममुळे शेतकरी विरोधी ज्या बेड्या असल्या आहेत की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, सिलिंग ऍक्ट हा इतक्या मोठ्या प्रमाणात घातक ठरतोय आणि तो उरावर येऊन बसलाय तर लँड ॲक्विजिशन ऍक्ट म्हणजे ज्या जमिनी उरल्या आहेत शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या जमिनी सुपीक पद्धतीच्या जमिनी ह्या पूर्णपणे सरकार त्यांना दाबत चालतंय. मग माझ्या तरी मते मला एकच वाटतं की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट झालं, सिलिंग ऍक्ट झालं, लँड ॲक्विजिशन ऍक्ट झालं, हे तिघही कायदे हे शेतकऱ्यांवर पूर्णपणे पक्षपात करणारे कायदे ठरतात आणि या पक्षपाती कायद्यांमुळे शेतकऱ्यांवर पूर्णपणे हा लोड येतो. तर हे कायदे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी, किसान पुत्रांनी ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणात किसान पुत्र आंदोलनाच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे आणि ज्या ज्या पद्धतीने हे कायदे समजतायत आज, हा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, सिलिंग ऍक्ट किंवा लँड ॲक्विजिशन ऍक्ट समजणं किंवा त्याचं ऐकून घेणं म्हणजे 100% नॉलेज येणं अशातला भाग नाहीये. कारण हे कायदे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हास्ट आहे की शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस त्याची अडचण येते आणि हे शेतकरीला कुठल्या प्रकारात या बेड्या तोडाव्या लागतात हे आज त्यांना समजत नाहीये. कारण शेतकरी हा जर्जर झालेला आहे. जे आपण आधीपासून म्हणतोय की आसमानी आणि सुलतानी संकट, आता ठीक आहे आसमानी संकट तर हे येत जाता राहील, पण सुलतानी संकटाचा काय परिणाम होतो तर एक बोकुड त्यांनी समोर आणून ठेवलाय शेतकऱ्याला आणि त्याला धड चाराही देत नाही आणि त्याचे दात त्याला चाराही देत नाही, त्याला चरूही देत नाही. आणि आजची परिस्थिती अशी झाली की त्या शेतकऱ्याला जर मोकळं सोडायला गेलं तर तो मोकळा येऊ शकत नाहीये. म्हणून किसान पुत्रांची जबाबदारी येते. त्यांना शेतकऱ्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना दिल्या आहेत आणि या योजनांच्या नावाखाली ही लुटमार सुरू आहे. थोडक्यात एक योजनांमध्ये सांगायचं झालं तर योजना मी प्रत्येक वेळेस म्हणतोय की शासनाच्या सर्वच योजना 100% खोट्या आहेत. एक सरळ पीक विमा योजना आली आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना. काय होतं की 5,000 रुपये शेतकरी भरतो, 11,000 राज्य शासन भरतं, 11,000 केंद्र शासन भरतं, 22 आणि 7 29-30 हजारापर्यंतची एक रक्कम इन्शुरन्स कंपनीच्या खात्यात जाते आणि इन्शुरन्स कंपनी तिला 9 महिन्याच्या कालावधीनंतर ठरवतं की बाबा या क्षेत्रामध्ये इतकं पाणी झालं, इतकं हवामान कमी झालं किंवा इतक्या प्रमाणात पीक काढणी प्रयोगाप्रमाणे त्याचं उंबरठा उत्पन्न इतकं आहे म्हणून त्याला इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी. तर आता मागच्या 7 वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला कितीही नुकसान झालं तर 100%
टक्के संरक्षित रक्कम मिळालेली नाही. मग शेतकऱ्याचाही प्रॉब्लेम काय येतो की 5,000 रुपये भरल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट त्याला 10,000 रुपये मिळतात, तोही खुश होऊन जातो की चला मला 5च्या अगेन्स्ट 10 मिळाले. पण मुळात या योजनांचे जे सत्र सुरू आहेत, जे फडणवीस सरकारच्या काळामध्ये सर्व त्यांनी सांगितलं की 35,000 कोटी रुपये यांनी काय केलं होतं की शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. त्यातल्या 11,700 कोटी रुपये पीक विमा योजनेमध्ये टाकले. 11,700 कोटी रुपयामध्ये ह्या राजकर्त्यांचे त्या बँकेच्या इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्स मध्ये त्यांचे किती शेअर्स आहे हे सुद्धा चेक करून तपासलं पाहिजे. एक सरकार येतं, दुसरं सरकार येतं. आज मागचं सरकार गेलं त्यावेळेस ज्या काही इन्शुरन्स कंपन्या होत्या त्याच इन्शुरन्स कंपन्या ह्या सरकारच्या काळात नाहीये. साधा हिशोब आहे. मागच्या सरकार काय करतंय, जे सरकार आज आहे ते सरकार फक्त ते इन्शुरन्स कंपनीमध्ये पहिले शेअर विकत घेतं आणि मग ती इन्शुरन्स कंपनी त्या जिल्ह्याला अपॉइंट केली जाते. म्हणजे इन्शुरन्स कंपनी अपॉइंट झाल्यानंतर तिचा जो नुकसान भरपाईचा रेशो असतो तो शेतकऱ्यांना देतो आणि बाकीचा बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिटमध्ये दाखवला जातो आणि ते शेअर होल्डरला वाटला जातो. मग काय होतं की सरकार इकडून कानामागून हात घालून शेतकऱ्यांसमोर आणून देते आणि येईपर्यंत अर्धा घास स्वतःच्या तोंडात टाकतं. म्हणजे जर सरळ बघायचं झालं तर इन्शुरन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये या राजकर्त्यांचे, आमदार खासदारांचे काही प्रमाणामध्ये शेअर्स आहेत आणि अशा पद्धतीने या योजना येतात आणि या योजनेमार्फत सरकारी इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये सरकारला अशा पद्धतीने शेतकऱ्याला टाकतं की शेतकऱ्याला फक्त दिसतं की इतक्या हजार कोटी आले, तितक्या हजार कोटी आले. तेवढी लोकसंख्या नाहीये शेतकऱ्यांची महाराष्ट्रात. जर बघितलं 35,000 कोटीचं पॅकेज जर सरकार देतंय तर लोकसंख्या किती, पॅकेज किती याचं गणित तर लावलं पाहिजे ना. तर ह्या सर्व कायद्यांच्या मार्फत फक्त एकच आहे की शेतकऱ्याला लुबाडलं कसं जाईल हेच चौकडून ही पूर्ण बिडी टाकलेली आहे. तर मी सर्व किसान पुत्रांना अपील करतो की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रामीण भागातून शहरी भागातल्या लोकांपर्यंत जाऊन तिथल्या किसान पुत्रांना समजावून जोपर्यंत हे शहरी भागात आंदोलन मोठं होणार नाही तोपर्यंत राजकारत्यांच्या कानावर येणार नाही. आणि जोपर्यंत ह्या कायद्याचा बेनिफिट फक्त इतकाच होईल की ज्या प्रमाणामध्ये हे कायदे संपुष्टात येतील त्या वेळेस शेतकऱ्यांना 100% फायदा होण्यासाठी मार्ग मोकळे होतील, त्यांना रस्ते उघडे होतील. त्याचा बेनिफिट डायरेक्टली आजच आपल्या खिशात पडेल असं मी म्हणू शकत नाही, पण त्याच्यासाठी मार्ग उघडले जातील. आज शेतकऱ्यासमोर रस्ताच नाहीये म्हणून तो शेती करतोय. रस्ते निघाले म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांना इकडं तिकडं जाण्यासाठी पर्याय उघडतात. शेतीतही पर्याय उघडतील, शेतीत उद्योजकता येईल आणि मुळातच उद्योजकता आली म्हणजे सुपन्नता, सुपीकता ह्या गोष्टी त्याला लागून येतात. मी आतापर्यंत जेवढं सांगितलं इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये तितकं मला माझ्या माहितीस तो मी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी मयूर बागुल सरांकडे जातो, जर कोणाच्या काही शंका असतील तर त्यांनी मला सांगाव्यात आणि मी त्याचं पूर्णपणे त्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. आपण अवश्य वस्तू कायद्या याविषयीचे मार्गदर्शन केलं, हे खूप अनमोल आहे. सरकार कायद्याचा उपयोग करून शेतकऱ्यांच्या पायात कशा बेड्या टाकतं आणि शेतकऱ्यांना त्रास देतं हे आज तुम्ही इथं सांगितलं. मी उपस्थित सर्व किसान पुत्रांना विनंती करेल की आपले काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावे. 2 प्रश्न आलेत भूषण पाटील सर. पहिला प्रश्न श्रीकांत सर यांचा आहे. एपीएमसी व्यतिरिक्त शेतमालाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली तर नियंत्रणाभावी व्यापाऱ्यांचा स्वैराचार वाढण्याची भीती राहील का? एपीएमसी व्यतिरिक्त शेतीमालाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली तर नियंत्रणाभावी व्यापाराचा सर्व्हिसर वाढण्याची भीती राहील का? काय होतं मुळातच याचं उत्तर इतकं सोपं आहे की हे जे काही सरकार आपल्याकडे भांडणं लावून देत आहे की मागच्या विचारतही मी तो मुद्दा घेतला होता मुळात म्हणून मी घेतला नाही की शेतकरी आणि व्यापारी संघर्ष हा आपल्याकडे सहज लावला जातो. मुळात शेतकरी व्यापारी हा संघर्ष नाहीये. याचं साधं उदाहरण म्हणजे काय की आज शेतकरी माल उत्पादित करतो आणि तो एपीएमसी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी घेऊन जातो. तर शेतकरी ज्यावेळेस घेऊन जातो तर त्याला बाजारपेठ ती उपलब्ध झाली पाहिजे. एक साधं उदाहरण
पार्लेचं मागच्या वेळेस दिलं होतं की पार्लेचा व्यापारी ज्यावेळेस तो पार्ले तयार करतो, तयार केल्यानंतर त्याची एक कॉस्ट ठेवली जाते, त्या कॉस्ट नंतर त्याची एक चैन असते की जसं पार्लेचं उत्पादन फॉर एक्झाम्पल आपण पकडूया, ऑल इंडियामध्ये दिल्लीला मोठी फॅक्टरी आहे, दिल्लीमधून प्रत्येक राज्याच्या त्यांच्या C&F मध्ये जातं, कॅरी आणि फॉरवर्ड एजंटकडे जातं, तिथून ते त्यांच्या डिस्ट्रीब्युटरकडे जातं, तिथून होलसेलरकडे जातं आणि मग रिटेलरकडे येतं आणि मग आपल्यापर्यंत येतं. तर ह्या सर्व प्रकरणामध्ये पार्लेचा पुडा कन्याकुमारीला घ्या किंवा जम्मू काश्मीरला घ्या, तो 5 रुपयालाच मिळतो. आणि ह्या पूर्ण चैन मध्ये प्रत्येकाचं एक प्रॉफिट ठरलेलं आहे, प्रत्येक चैन मध्ये 2%, 3% कमिशन ठेवलेलं आहे की त्याही लोकांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. मग आपल्या शेतकऱ्यांना एपीएमसीच्या कायद्यामध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यावेळेस आपण माल घेऊन जातो तर त्याचं एक स्पेसिफिक असं एक ठेवलं गेलं पाहिजे की इतकी याची किंमत राहील आणि इतकं याचा फक्त प्रॉफिट राहील. तर काय होतं की आज शेतकरी व्यापारी संघर्ष लावल्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की व्यापारी फार कमाई करतो आणि व्यापाऱ्याला असं वाटतं की शेतकरी फार मोठ्या प्रमाणात त्याचे 2,000 दाणे करून आपल्याला लुटतो. तर ह्या भानगडीमध्ये सरकार आपलं फक्त माकडाची ते भानगड लावून त्याच्यात खेळतंय. तर जर एपीएमसी काढलं किंवा डायरेक्ट मार्केट ओपन झालं तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रमाणामध्ये त्याचा नुकसान नाहीये, त्याचा फायदाच होईल. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न संजय लोहकरे यांचं असं म्हणणं आहे की काही मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल का करतात की अवश्य वस्तू कायदा नसेल तर व्यापारी जास्त माल खरेदी करून नंतर शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणात करतील. बरोबर. काय होतं, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट जर नसला तर काय होईल, मार्केटचं खुलीकरण होईल ना. आज काय इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मुळे भाव ठरवला गेलाय. आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये ज्याची ज्याची यादी येते त्या यादीचे भाव सरकार ठरवतं की ह्या इतक्या किमतीमध्येच तो माल विकला गेला पाहिजे. मग जर व्यापाऱ्याला त्याच्या चढ्या दरात घ्यायचा असेल तर तो त्याला घेता येत नाही. हा प्रश्न थोडा उलट्या पद्धतीने मांडा. जर इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट जर नसला तर काय होईल, सरकारचा एक भावच नसेल की बाबा याला 40 रुपयाने डाळत गेली पाहिजे, तेलबिया असतील तर त्या 60 रुपयाने गेल्या पाहिजे की 70 रुपयाने गेल्या पाहिजे. तो भावच नाहीये. शेतकऱ्याला ज्या भावामध्ये तो पडतोय शेतकरी त्या भावामध्ये ओपन करेल त्याला की बाबा मला उत्पन्नावर खर्च इतका आला तर मी या भावामध्ये विकेल. व्यापाऱ्याला सहज आहे की त्याच्या खर्चाच्या वाढीव दरामध्ये त्याला घ्यावंच लागणार आहे. तर याचा कुठलाही बेनिफिट हा म्हणजे व्यापाऱ्यांना होईल, व्यापारी भाव पाडून मागतील, तर हे चुकीच्या संकल्पना आहे. सरळ तर्काचा विषय. जर ओपन मार्केट बघा, तुम्ही आज समाजामध्ये फिरत असताना जेवढेही आपण जातो, टायर घ्या, कुठलेही घ्या, ओपन मार्केट आहे. काय होतं की तो काय होईल, भावामध्ये प्रॉफिट कमी जास्त होऊ शकतो, पण भावात प्रॉफिट कमी जास्त करत असताना त्याचे भाव पाडून घेणं हे शक्य नाही होत. काय होईल, 10% प्रॉफिट आहे तर कोणी व्यापारी काय करेल की त्याचा 7च घेईल, कोणी व्यापारी 10 घेईल. तर तेवढा डिफरन्स येईल, तितका डिफरन्स तर जगाला मान्य आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे महेश देसाई यांचं असं म्हणणं आहे की सरकारने अवश्य वस्तू कायद्यातून शेतमाल काढला आहे तर परत तो टाकला जाणार नाही याची हमी आहे का किंवा काही नियम आहे का? हा, काय होतं, मी आत्ताच तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं, थोड्या वेळापूर्वी सांगत असताना सेक्शन 6 मध्ये काय सांगितलंय की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये कुठल्या वस्तू टाकायच्या किंवा न टाकायचा याचा अधिकार केंद्र शासनाने अबाधित ठेवलेला आहे. इव्हन डेफिनेशन मध्ये सुद्धा तेच परत उल्लेख केला जातो की डेफिनेशन मध्ये फक्त सांगितलंय की ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या. मग सरकार ह्या वस्तू का काढतं आणि का टाकतं, तर मी मध्येच बोललो की N95चं सोपं उदाहरण दिलं होतं की ज्या वेळेस सरकारला वाटतं की बाबा माझा खिसा, म्हणजे माझा इन द सेन्स त्यांच्या संलग्न जेवढे लोक आहेत त्यांचा खिसा भरण्यासाठी आज काहीतरी करावं, तर त्या रोजी सरकार झोपेतून उठतं आणि ती वस्तू टाकतं आणि दुसऱ्या दिवशी वाटतं की बाबा खिसे भरले, आता ठेवायला जागा नाही, त्या दिवशी ते परत बाहेर काढतं. तर त्याच्यासाठी कुठलाच नियम नाहीये. सरकार तिच्यावर कोणीच, म्हणजे सरकारच्या मनात आलं तरच ते होईल आणि त्याच्या अगेन्स्ट आपण आज सुप्रीम कोर्टातही जाऊ शकत नाही, कारण तो शेड्यूल लाईन मध्ये. सगळ्यात मोठं दुःख इथे येत आहे आपल्याला की हे शेड्यूल लाईन मध्ये गेलाय इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट.
ओके सर, पुढचा प्रश्न मिनल कोष्टी यांचा आहे की किती सालापासून बियाणावरचे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य गेले? किती सालापासून गेलं हे तर सांगणं अशक्य आहे, कारण इंग्रज दरबारी काळी ज्यावेळेस पण होतं, म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर सुद्धा हीच परिस्थिती होती. इंग्रजांनी आपल्याकडचे जे गावरान बियाणे होते ते त्यावेळेस त्यांच्या सोबत घेऊन गेले आणि ते गावरान बियाण्यांवरून जे संकरित वाण आपल्याकडे आले, तर संकरित वाण सुद्धा त्यांच्या मनाला पटेल त्याच एरियामध्ये ते वाटलं जायचं. म्हणजे पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेस एकच बियाणं वाटलं गेलं असा उल्लेख कुठंच झालेला नाहीये. इव्हन आताची गोष्ट जेनेटिकल मॉडिफाई कपाशी ज्यावेळेस बीटी सॉरी बायोटेक्नॉलॉजीची कपाशी आपल्याकडे ज्यावेळेस आली बीटी, त्यावेळेस शासनाने काय केलं की महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि छत्तीसगड आणि आंध्र अशा फक्त 7 राज्यांमध्येच ते वाटलं गेलेले आहे बीटीचं कापूस. बाकी राज्यांना ती बंदी घातली गेली होती. तर सरकार ठरवतं की कुठल्या वर्षी त्यांना बियाण्याला स्वातंत्र्य द्यायचं किंवा कुठल्या एरियात द्यायचं हे सरकारवर ठरवलं जातं. साधं उदाहरण गांजाचं आहे की गांजा आज एमपी मध्ये कसण्यासाठी ठराविक लोकांना ते बंधन दिलेलं नाहीये, कारण ते औषधी उपचारासाठी लागतं म्हणून थोड्या प्रमाणात दिलंय, पण पूर्ण भारतामध्ये त्याची बंदी आहे. तर बियाण्याचं स्वातंत्र्य कधी गेलं, तर बियाण्याचं स्वातंत्र्य हे मिळालंच नव्हतं, त्यामुळे ते गेलं हे म्हणताच येणार नाही. त्याच्यावर शरद जोशींनी मोठ्या प्रमाणात सांगितलं आणि आताच अजित नरदेंचं तर तिच्यावर पूर्ण जीवन गेलं. त्यांनी तिच्यावर फार मोठ्या प्रमाणात हिच्यावर बियाण्या स्वातंत्र्यावर ते बोलत होते. तर शेतकऱ्यांना बियाण्या स्वातंत्र्य मिळालंच नाही. ओके, पुढचा प्रश्न सर आपलं विकास सरांचा आहे. अवश्य वस्तू कायद्यानुसार वस्तू वाहतूक करण्यावर व वस्तू साठवून ठेवण्यावर काही मर्यादा आहे का? हा सर, काय होतं की सेक्शन 5 आणि 6, 7 मध्ये काय होतं की त्याची परमिशन दिली आहे. म्हणजे सेक्शन 3 मध्ये जसा अधिकार दिलाय तसा सेक्शन 3च्या सब पार्ट मध्ये त्याचं उल्लंघन दिलंय. सेक्शन 7 मध्ये शिक्षा पण दिली आहे की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आवश्यक वस्तूंचा ज्या वेळेस ती वस्तू त्या कायद्यामध्ये आली त्यावेळेस तिचं वाहतूक म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात वाहतूक केली तर ती गाडी सुद्धा पकडली जाते, गाडी मालकाला दंड होतो, आणि तिची साठवणूक केली तर त्या व्यापाऱ्यांना दंड होतो. आणि ह्या मर्यादा हे त्या वेळेस सरकार ठरवतं. मर्यादा ज्यावेळेस ज्या डाळीची, कांद्याची जशी मागणी असेल त्यावेळेस तिची एक मर्यादा ठेवली जाते की इतक्या टन तुमच्या ह्या गोडाऊन मध्ये असला पाहिजे, तितक्या टन ह्या गोडाऊन मध्ये असला पाहिजे. तर त्या मर्यादा वेळोवेळी बदल होतात आणि त्याच्यावर शिक्षेचंही प्राधिकरण असं आहे की 3 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि प्लस त्याला पैसेही द्यावे लागतात दंड म्हणून. ओके, पुढचा उमेश जनार्दन यांचा प्रश्न आहे. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट फक्त शेतमालाच्या खरेदीवर आहे की बाजारपेठेत विक्री किमतीवरही आहे? हा, काय होतं आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये शेतमालची खरेदी किंवा बाजारपेठेत विक्री तर याच्यावर नसून इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या यादीमध्ये जे उत्पन्न टाकलेले आहेत, जे ज्या यादीमध्ये येतात वेळोवेळी, त्याच्यावरच ती विक्री किंवा त्याच्यावर किमतीवर बंधनं टाकले गेलेत. सर्वच हिच्यावर नाहीये. आज कापसावर आहे तसं बाकी हिच्यावर नाहीये, पण मोस्ट ऑफ जे शेतकरी 90% जे पेरतो त्याच्यावरच ती बंदी लागलेली आहे. त्यामुळे जे यादीमध्ये येणार त्याच्यावर मालावर खरेदीवर बंदी येते, त्याच्यात बाजारपेठेच्या विक्रीवर किमतीवर बंदी येते. ओके, पुढचा प्रश्न आहे सर श्रीमंत खोटावळे यांचा प्रश्न आहे. रिसेंटली गव्हर्नमेंटने वन नेशन वन मार्केट घोषणा केली, याचा फायदा होईल का? बघा, सरकारी योजनांचं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. पीक विम्याचं एक साधं उदाहरण दिलं होतं तुम्हाला की सरकारी योजना ह्या फक्त सरकारच्या फायद्यासाठी असतात. वन नेशन वन मार्केटची घोषणा जर केली गेली तर आजही म्हणजे ग्रामीण भागात जे शेतकरी आहेत त्यांना रोज बाजाराच्या हमी भावाच्या किमती येतात, रोजच्या रोज मार्केटच्या किमती येतात, प्रायव्हेट ऍप्स पण आले. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ शेतकऱ्यांना समजते की आज मार्केट भाव काय आहे. पण काय होतं की वन नेशन वन मार्केट जर केलं तर हे परत एका पिंजऱ्यामधून दुसऱ्या पिंजऱ्यात घालण्यासारखं आहे. माझं म्हणणं आहे वन नेशन वन मार्केट नको, वन नेशन ओपन मार्केट ठेवा ना. आम्हाला ह्याच देशात नाही इतर देशातही विकू द्या ना. तर ही परत एका जाळीमधून दुसऱ्या जाळीत टाकण्याची ही चाल आहे, दुसरं काही नाही.
पुढचा प्रश्न आहे सर, भालचंद्र यांचं म्हणणं आहे की शेड्यूल 9 बाबत परत सांगावे. आपलं थोडक्यात आपण त्यांना शेड्यूल 9 बाबत सांगावं की त्याच्यात अपील करता येत नाही त्या शेड्यूल 9 मधील कायद्याविरोधात. हा, तर शेड्यूल 9 मध्ये मी फारसं काही बोलणार नाही, कारण शेड्यूल 9 हा परत पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये आहे, मुद्दा आहे, शेड्यूल 9 वर बोलणार आहे. तर शेड्यूल 9 बद्दल मी थोडं एक सांगतो की शेड्यूल 9 मध्ये जितके 284 कायदे आहेत त्यातले 264 कायदे हे शेतकरी विरोधी आहे, आणि त्या 284 कायद्याच्या अगेन्स्ट आपण अपील नाही तर कोर्टातच जाऊ शकत नाही. आता साधं उदाहरण, मकरंद डोईजड सर आपले, त्यांनी एक केस स्टँड केली आणि ती ठीक आहे फार मोठ्या प्रमाणात ती सक्सेसफुल नाही आली, पण एका प्रमाणामध्ये तो प्रवाह वाहत गेला. पण शेड्यूल 9च्या अगेन्स्ट आपण कोर्टातच जाऊ शकत नाही, त्यामुळे अपील हा भाग येतच नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे चंद्रयांचा, सार्वजनिक वितरण व्यवस्था कोणकोणती आहे? हॅलो ताई, विराज करते ना. आपण आपला आवाज बंद. दोन मिनिटं कोणी. हा, पुढचा प्रश्न सर असं बोलतच नाही, मी स्वराज कडे नाही म्हणलं, बरोबर विराज कडेच का बरं म्हणलं? हॅलो, हा बोला, म्यूट झाले ते. हो हो सर, पुढचा प्रश्न असा आहे की शेतकरी अशा कायद्यामुळे परावलंबी होत आहे. जर शेतकऱ्यांना स्वावलंबी व्हायचं असेल तर कसं होता येईल? शेतकरी परावलंबी किंवा स्वावलंबी होण्याचा प्रश्नच येत नाहीये. काय होतंय की शेतकरी एक, अशा मी उदाहरण दिले की बोकडू प्रमाणे ठेवलाय राजकारत्यांनी पिंजऱ्यामध्ये, त्याला असा बंद केलाय की त्याला ते पिंजऱ्याच्या बाहेर जाऊच देत नाहीये. काय होतं की ह्या कायद्यांमुळे धड शेतकऱ्याला त्याची होल्डिंग वाढवता येत नाही, जमीन कमी करता येत नाही, वाढवता येत नाही, विकायची म्हटली ठरवता येत नाही, पेरलेला माल असेल तर तो विकता येत नाही, त्याच्या बाजारपेठेमध्ये भाव घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी व प्रावलंबी नाहीच आहे, शेतकरी हा गुलाम आहे. आता गुलाम तर हा आहेच, पण याच्यात मोठा प्रश्न असा आहे की शेतकरी या देशाचा नागरिकच नाहीये. त्याला जर कुठं जायचं असेल, त्याला कुठल्याही कायद्यांच्या त्याच्या शेतीच्या व्यवस्थेबद्दल या यंत्रणेने इतकी घाणेरडी व्यवस्था निर्माण केली की त्याच्या अगेन्स्ट त्याला अपीलच करता येत नाही. त्यामुळे स्वावलंबी व परावलंबी होऊच शकत नाही जोपर्यंत हे कायदे मोडीत निघत नाही, त्याला मार्गच दिसणार नाही की मी स्वावलंबी होऊ की कुठल्या पद्धतीने उडू. म्हणून प्रश्न हाच आहे की आपल्याला आधी कायदे मोडीत काढायचे, मग त्याच्यानंतर त्याला स्वातंत्र्य मिळेल, त्याला मार्ग ठरवता येतील, त्याला उडण्याची दिशा मिळेल. त्यामुळे तो स्वावलंबी परावलंबी मुळीच या भानगडीत नाहीये, तो आज गुलाम आहे. सर, पुढचा प्रश्न सतीश देशमुख यांचा आहे, आवश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आहे तरी त्याचे भाव 6 रुपये प्रति किलो का आहे? देशमुख सर, याचं एक साधं उदाहरण म्हणजे असं असतं की, हा बोला सर. हा, याचं साधं उदाहरण म्हणजे असं आहे की काय होतं की एखाद्या वेळेस एखादी गोष्ट घडली की त्याचं एक पायगंडा आपल्याकडे पडत चालतो. म्हणजे कुठलीही वस्तू आपण मार्केटमधून विकत आणली की त्याचा एक भाव फिक्स होतो, आणि तो भाव फिक्स झाल्यानंतर तो यादीमधून काढला काय आणि ठेवला काय, नंतर व्यापारी त्या पद्धतीने घेतला जातो, आणि नोकरदार वर्गांनाही ती सवय होती की त्या किमतीतच तो घेतला गेला पाहिजे. आज कांद्याचं जर बघितलं तर कांद्याचं उत्पन्न फार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये की ते पुरेल म्हणून आपल्याला, पण काय की त्याचा दर थोडासाही 20च्या वर गेला तर शासन त्याला परत इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये टाकणार. म्हणून शासनानंच लिमिट टाकून दिली, त्याला बाहेर काढताना त्याला 20 रुपयाची लिमिट टाकली की 20 रुपयाच्या वर तो गेला नाही पाहिजे. मग आज काय होतंय की 20 रुपये हा भाव हा शेतकऱ्याचा आहे, व्यापाऱ्यांचा किंवा घेणाऱ्यांचा नाहीये. म्हणून जो मार्केट कमिटीमध्ये कांदा विकला जातोय तो 6ने विकला जातोय. ओके सर, पुढचा प्रश्न, शेती उत्पन्न जास्त असल्यामुळे किंमत मिळत नाही असं वाटतं का? प्लॅन्टी इज प्रॉब्लेम आहे का? शेती उत्पन्न जास्त असल्यामुळे किंमत मिळत नाही असं शक्यच नाहीये. पहिली गोष्ट, शेतीला उत्पन्न कुठे आहे? शेतीत उत्पन्न जर असतं तर आपण आज एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी राबवल्या असत्या, कुठंतरी आपल्याकडे उत्पन्न म्हणजे बाहेर देशामध्ये गेलं असतं.
शेतामध्ये उत्पन्न हे कुठं होतं, अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये काय होतं, जेनेटिकल मॉडिफाईड बी बियाणे आले, त्याच्यामुळे काय होतं की त्यांचे उत्पन्न जास्त प्रमाणात येतं, म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर विकलं गेलं जातं आणि त्याची किंमत भेटत जाते. जितकं उत्पन्न कमी होतं त्यामुळे त्याची किंमत मिळत नाही. तर हा जो प्लॅन्टीज प्रॉब्लेम हा थोड्या उलट्या पद्धतीचा होतो. त्यामुळे शेतीचं उत्पन्न जेवढं वाढेल तितकं त्याचा भाव मिळतो, कारण मार्केट ओपन होतं. पण इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट असल्यामुळे काय होतं की ज्या वस्तूचं उत्पन्न वाढलं की तो इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये जातो, आणि ज्या वस्तूचं उत्पन्न कमी झालं तो सुद्धा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये जातो. वाढलं म्हणजे काय होतं की सरकार त्याला हमी भाव देतं, आणि हमी भाव असा असतो, आता साधं चालूचं उदाहरण मक्याचं काय आलं, 1996 नंतर सगळ्यात जास्त पाऊस आता झाला आणि दुबार पेरणी शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात केली आणि मका चांगल्या प्रमाणात बाहेर निघाला. सरळ सरळ 800 850 रुपये, शेवटी 1050 ने मका घेतला गेला, आणि आज तोच मका 1400 रुपयाने बाहेर झाला, कारण तो शेतकऱ्यांकडून संपून गेला. सर पुढचा प्रश्न आहे की सरकार शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात आवश्यक वस्तू कायद्यात का टाकते? काय प्रश्न काय? सरकार शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात आवश्यक वस्तू कायद्यात का टाकते? ते मी आताच बोललो होतो. काय होतं की आवश्यक वस्तूंच्या कायद्यामुळे सरकारला त्याची मतदार पेटी, म्हणजे काय होतं की शेतकरी हा कधीच सरकारचा किंवा कुठल्या पक्षाचा मतदार नाहीच आहे. सरकारचे मतदार कोण आहेत, कुठल्या पक्षाचे, की जे सरकारी नोकर आहे, व्यावसायिक आहेत, हे लोक त्यांचे मतदार असतात. मग त्यांना खुश ठेवण्यासाठी भाव पाडून द्यायचे, आणि त्यांना खुश ठेवलं म्हणजे जेणेकरून भाव पडतात आणि त्यांचा फायदा होतो, म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात आणि शेतची निगडीतच वस्तू टाकल्या जातात. याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये पहिल्या यादीमध्ये बसतं की औषधीजन्य द्रव्य. आज कॅन्सर सारखा आजार, जे फार म्हणजे जीवनावश्यक आजार आहेत, अशा आजारांसाठी वेगळा कायदा बनवला. कॉस्मेटिक्स ऍक्ट बनवले, फार्मसी ऍक्ट बनवले. मग त्याच्यामध्ये कॅन्सरची औषधी जर विक्री करायची असेल तर 60,000 रुपयाचं किमोथेरपीचं एक इंजेक्शन येतं. मग ते आवश्यक नाहीये का? ते का त्यांनी 10, 20, 50 रुपयात देऊ नये? सरकारने ते विकत घेऊन ग्रामीण जनतेपर्यंत का सोडू नये? तर सरकार तिकडे लक्ष देत नाही. सरकार लक्ष फक्त शेतीमालावरच लक्ष देतं, की जेणेकरून रोजगार आपलं जी नोकरदार आहे, नोकरशाही आहे, त्यांना ते खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओके. आपले अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. आपण शक्यतो अवश्य वस्तू कायदा याविषयीच प्रश्न विचारावे. शेतकरी नेते किंवा किसान पुत्र यांच्याबाबतची भूमिका ही आपण या निमित्त न चर्चा करता अवश्य वस्तू कायद्याबाबत आपल्याला जर काही प्रश्न असतील आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कशा पद्धतीने काम करायचे करता येऊ शकतं या अनुषंगाने प्रश्न विचारावे अशी अपेक्षा. अमोल काळेंचा प्रश्न आहे की जिल्हाधिकारी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार असतो, तर शासन दरबारी आतापर्यंत किती गुन्ह्यांची नोंद झाली व त्यावर काय निर्णय झाले, उदाहरणं सांगा. तर सांगण्यासारखं इतकं तुफान आहे की आतापर्यंत साधारणतः 2200 ते 2300 केसेस मी बघितलेल्या आहेत की अशा झालेल्या आहेत. पण त्याचं काय होतं की व्यापारी वर्गाला त्याचा बेनिफिट भेटून जातो, आणि व्यापारी वर्गाचा मोस्ट ऑफ बेनिफिट काय होतं की कलेक्टर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतो, त्यांच्या गाड्या पकडतो आणि त्या गाड्या जप्तीला जातात. ते अपील करतात राज्य शासनाकडे, आणि राज्य शासन सरळ सरळ ते निर्णय देऊन मोकळे होतात. त्या गाड्याही सुटतात, ते लोकही निर्दोष होतात, त्यांना 3000ची आणि त्या ड्रायव्हरला 3 महिन्याची शिक्षा होते. त्याच्या पलीकडे फारसं काही असं 7 वर्षाचा कारावास वगैरे झालं असं मी पाहिलेलं नाही. ओके. अजून काही कोणाला प्रश्न असतील तर आपण विचारावे. आपल्याला बोलायचं असेल तर आपला ऑडिओ हा अनम्यूट करावा. आणि तुषार भगत यांचा प्रश्न आहे बागुल साहेब, आवश्यक वस्तूंचा कायदा शेतकरी विरोधी असेल तर शेतकरी नेते या कायद्यावर का बोलत नाही किंवा आंदोलन का करत नाही? बघा, आतापर्यंत शेतकरी नेते भगत साहेब सर्वांनीच हा शेतकरी इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट उचलला, बियाणे स्वातंत्र्य उचलले, सर्वच वस्तूवर बोलत गेले आणि आंदोलनही झाले. त्यामुळे थोडं मागे जाऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला याचं उत्तर अजून स्पष्ट मिळेल.
राजू बसरगे सर यांचा प्रश्न आहे सर, आवश्यक वस्तू कायद्यातील सवलतीनुसार गुंतवणूक झाली तरी शेतकऱ्यांना फायदा होईल का? प्रश्न एकदा परत सांगा. आवश्यक वस्तू कायद्यातील सवलतीनुसार गुंतवणूक झाली तरीही शेतकऱ्यांना फायदा होईल का? आवश्यक वस्तूच्या कायद्यानुसार गुंतवणूक झाली तर त्याचा फायदा मिळेल का? मला ऍक्च्युली प्रश्नच हा पूर्णपणे समजत नाहीये. जर ज्यांना काकांना किंवा अनंत काकांना समजत असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं. त्याची मांडणी मला समजत नाही. हॅलो, मी राजू बसरगेकर बोलतोय. तो प्रश्न काय झाला, जरा तुटला गेला. त्या प्रश्नाचा पूर्वार्ध जो आहे आणि उत्तरार्ध आहे हा जरा तुटला गेला. पूर्वार्ध मी वाचून दाखवतो. पूर्वार्ध असा आहे की आवश्यक वस्तू कायद्यात काही सवलती दिल्या आहेत आणि त्यामुळे साठवणूक आणि वितरणामध्ये खाजगी गुंतवणूक येईल अशी अपेक्षा केली जात आहे. आणि पण कोणी फायदा मिळणार असेल तरच गुंतवणूक करेल, हा पूर्वार्ध. आणि त्यामुळे आवश्यक वस्तू कायद्यातील सवलतीनुसार जरी अशी गुंतवणूक झाली साठवणुकीमध्ये आणि वितरणामध्ये तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल का? नाही, काय होतं सर बघा, हो कळालं आता. काय होतं की आवश्यक वस्तूच्या कायद्यानुसार जर गुंतवणूक झाली, खाजगी गुंतवणूक पहिली गोष्ट आवश्यक वस्तूच्या कायद्यानुसार होत नाही. कारण काय होतं की तिच्यावर नियंत्रण 100% सरकारचं असतं आणि फक्त त्याचा एक दुवा म्हणून हे खाजगी गुंतवणूकवाले असतात की जे वितरण करतात, तर त्यांना त्यांचा पर्सेंटेजचा शेअर मिळतो. बाकी ते फारशी गुंतवणूक वगैरे तिच्यामध्ये काही नसते, कारण तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण हे सरकारचं असतं आणि त्याच्यात शासनाचा फायदा होतो, सरकारचा कुठंच फायदा होत नाही. ओके, पुढचा. हा बोला सर. माझा प्रश्न असा होता की आपण किसान पुत्र आंदोलन आजपर्यंत समजा कायद्याविषयीच करत आहोत आणि आपली थेट सरकारशी जर आपली भांडण आहे तर आपण याच्या बाबतीत सरकारशी म्हटलं तर कसं आहे, राजकीय क्षेत्र झालं, कारण सरकार निवडून देते हे पब्लिकच आहे ना. तर आपण याच्यात म्हणजे तिथपर्यंत असं हे की आपल्याला कोर्टात बी जाऊ शकत नाही आणि सरकारच्या विरोधात बी नाही बोलू शकत, तर आपण आणखी काही असा मार्ग अवलंबला आहे का किंवा आहे असं काहीतरी? कारण हे कायदे मोडीत काढणं म्हणजे हा काही असा एका किंवा 2 दिवसाची गोष्ट नाहीये. हा एक प्रवाह आहे. हा प्रवाह जेणेकरून जितक्या लोकांपर्यंत जाईल, ज्याच्यावर आवाज उठवले जाईल, प्रत्येक कायद्याला तोडण्यासाठी एक एक अशी स्टेप आहे. काय होतं की आता काकाई फार वेळेस बोलतात त्या विषयावर की शेतकरी औद्योगिक कंपनी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी टाकत गेले शेतकऱ्यांनी, तर तिच्यामधून ह्या 3ही कायदे तुटण्यासाठी 90% चान्सेस वाढून जातात. काय होतं की सिलिंग ऍक्ट तिथे लागू होत नाही, कारण 10, 30, 50 शेतकरी जर एका फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आले तर तिथे बंधन जमिनीचं बसत नाही, कारण एका शेतकऱ्याकडे सरासरी 2 एकर जर जमीन असेल आणि 50 शेतकरी जर आले तर 150 एकर लँड होल्डिंग त्या कंपनीचे होऊन जाते. म्हणजे अशा पद्धतीने जर गेलो तर सिलिंग ऍक्ट तिथे कॅन्सल केला जातो. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये काय होतं की सरकार जे भावांमध्ये हस्तक्षेप करतंय, तर ते हस्तक्षेप काढण्यासाठी आपल्याला एकच करावं लागणार आहे की बाबा सरकार दरबारी जाण्यासाठी किंवा कोर्टामध्ये जाण्यासाठी नाही, तर हे उत्पादक जे आहे हे उत्पादक आपण कृषी फार्मर प्रोड्युसर मार्केटमधून डायरेक्ट व्यापाऱ्यापर्यंत किंवा डायरेक्ट कस्टमर पर्यंत ते पोहोचवू शकतो. कारण एक व्यक्ती जे करू शकत नाही ते 100 व्यक्ती सहज करू शकते. ओके, पुढचा प्रश्न आहे बालाजीराव आबादार यांचा. आवश्यक वस्तू कायदा आता रद्द आहे का? आजचे सरकारी धोरण नेमके कसे आहे? मी अगोदरही बोललो की आवश्यक वस्तूंचा कायदा हा सरकारच्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्याचं धोरण काय आहे किंवा त्याची यादी काय आहे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सरकार झोपेतून उठलं, झोपेत एक स्वप्न पडलं तर सरकार ते नवीन कुठली तरी यादी बनवतं आणि त्यांच्या त्या स्वप्नातून बाहेर निघाले की ती यादीतून काढून टाकतं. पूर्णपणे हा मूर्खपणा सरकार करत असतं, फक्त आणि फक्त नोकरशाही आणि स्वतःच्या फायद्यासाठी, राजकीय फायद्यासाठी ह्या कायद्याचा वापर केला जातो. बाकी ह्या कायद्यात कुठली डेफिनेशन नाहीये. या कायद्यामध्ये किती उत्पादनं टाकली पाहिजे, साठवणूक मर्यादा किती पाहिजे हे वेळोवेळी त्या वेळेस ठरवलं जातं. त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरलाही अधिकार दिले जातात.
तर हे अधिकार देण्याचेही त्या राज्याच्या हातातून ते दिले जातात. त्यामुळे हा कायदा कधी तिच्यामध्ये कुठल्या याद्या आहेत, कधी गेल्यात, किती लागू होतो हे सांगणं अशक्य आहे. सर पुढचा प्रश्न आहे सचिन नांगरे यांचा, अवश्य वस्तू कायदा व भ्रष्टाचार याचा नेमका संबंध कुठे व कसा? छान आहे. काय होतं, आवश्यक वस्तूंचा कायद्यामध्ये ज्यावेळेस आवश्यक वस्तूंचा कायदा आला तर आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये लायसन्स परमिट आले, कोठाराज सुरू झाला. जसं तिच्यामध्ये रॉकेल, पेट्रोलजन्य पदार्थ, तेलबिया उत्पादक, ही जी यंत्रणा आली, ही यंत्रणा फक्त इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मुळे ग्रामीण भागात आली. म्हणजे लायसन्स देऊन परमिट करून. हॅलो, आता ते काय त्यांचं ऐकूच येत नाही आम्हाला. हॅलो, हा बोला सर. हा, तर हे जे लायसन्स परमिट आले, लायसन्स परमिट राज कोटा सुरू झाला, याच्यामुळे ह्या यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात फोपवल्या गेल्या की ग्रामीण औद्योगिकरण संपुष्टात आलं आणि शहरी भागामधून याचं नियंत्रण हातात आलं. आणि नियंत्रण हातात आल्यामुळेच ह्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात भ्रष्टाचार सुरू झाला. आवश्यक वस्तू आणि भ्रष्टाचार या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. काय होतं की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये कुठली वस्तू टाकली म्हणजे ती टाकण्याच्या अगोदरच त्याची प्लॅनिंग केली जाते की बाबा याचा भाव पाडायचा आहे. मग याचा भाव पाडायचा आहे म्हणून काय होतं की त्या पाडण्यासाठी ज्या ज्या कंपन्या प्रोत्साहित होतात त्यांना त्या कंपन्या त्यांच्याच असतात. थोडक्यात ह्या कंपन्या ती रईक माणसाच्या कोणाच्याच नाहीये, या यंत्रणेच्याच त्या कंपन्या आहेत, त्यांच्या नातेवाईकाच्या, साल्याच्या, पाहुण्याच्या. आणि त्या यंत्रणेतूनच ते शासकीय माध्यमातून त्यांचा बेनिफिट होतो. म्हणजे काय होतं की सरकार शेतकऱ्यापासून कमी भावात घेतं. मग तिथे एक साधं उदाहरण, पणन महासंघ आलं. पणन महासंघामध्ये काय झालं की कापसाचे हमी भाव ठरवण्यात आले. त्याच्यानंतर ते कापसाचे हमी भाव सरळ सरळ आपल्या जिनिंगवाल्या घेत गेलं. जिनिंगवाल्याचं तिथून बेनिफिट झाला. नंतर ग्रेडर आले, ते ग्रेडर पासून शासन आलं. मग त्याच्या गाठी झाल्या, गाठी तयार करून सरकी वेगळी आली, कापूस वेगळा झाला. कापूस आयातीला गेला किंवा मग तो सरकारने ठेवला, तो पुढचा प्रश्न झाला. तर ह्या पूर्ण चेन मध्ये काय झालं की 11 लोक आले आणि 11 लोकांचा तिथे सहभाग घेऊन भ्रष्टाचार सहज वाढत गेला. तर असं एक उदाहरण नाहीये, तर असं इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये प्रत्येक कायद्यात म्हणजे प्रत्येक वस्तू कमी जास्त करताना ते येत गेलं. मी कांद्याचंही बोललो की 11,500 मॅट्रिक टन कांदा आयात केला गेला. तर 11,500 मॅट्रिक टन खरंच गरज आहे का? तर ती गरज नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात आयात केला. मग तो का केला, किती भावात केला, बरं तो आयात केल्यानंतर 60 रुपयानेच का विकला? जर 120 रुपयाने तुम्ही कांदा तिकडून आणतायत कागदोपत्री आणि इकडे 60 रुपयाने कागदोपत्री विकतायत, तर एवढा लॉस आला कुठून? मग लॉस आला तर त्याच्यामध्ये काय होतं की टेंडर निघाल्यानंतर त्याच्यातले जे कमिशन असतात ते वाटले गेले. तर याचं कुठंच उल्लेख नाही ना. हे डायरेक्टली इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आणि भ्रष्टाचाराचा पूर्णपणे संबंध येतो. सर एक प्रश्न असा आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती अंतर्गत ठराव घेतला तर काही फायदा होईल का अवश्य वस्तू कायद्याच्या बाबत? जिल्हा परिषदाच्या अंतर्गत किंवा ग्रामपंचायतच्या अंतर्गत जर ठराव घेतले तर हे ठराव आपल्याला काय होतं की ग्राम संसद कार्यालय असतं ग्रामपंचायत म्हणजे, तर त्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला लागू करता येतं. त्याला तोडण्यासाठी साधारणतः राज्य शासनाची पूर्णपणे परवानगी घ्यावी लागते त्याला तोडायचं असेल तर. त्यामुळे याचं बेनिफिट होऊ शकतो. 100% नाही सांगू शकत, पण याचा बेनिफिट चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ओके सर, पुढचा प्रश्न आहे. तू याबद्दल बोलू शकतो का? हो बोला बोला. नमस्कार सर, मी जिल्हा परिषद सदस्य आहे. हा डोईफोडे साहेब. हॅलो. हा डोईफोडे साहेब बोला. मला जर हे हा ठराव जर जिल्हा परिषद मध्ये पास करून घ्यायचा असेल तर नेमका टॉपिक कसा टाकायचा याबद्दल थोडं सविस्तर सांगाल? हा, मी हे ठराव कसा घ्यायचा किंवा त्याची हे कसं टाकायचं, प्रपोजल कसं टाकायचं याचं मी तुम्हाला वैयक्तिक स्वतंत्रपणे सांगून देईल. तुम्हाला मी माझा नंबर शेअर करेल तुम्हाला. चालेल. हो हो. पुढचा प्रश्न सर आपल्या राजीव बसरगेकर सरांनी विचारलाय, अवश्य वस्तू कायदा
ग्राहकांच्या हितासाठी आहे असं सांगितलं जातं, या कायद्याने ग्राहकांचे हित साधले जाते का? ग्राहकात शेतकऱ्यांचा समावेश आहे का? हा, आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये ग्राहकाचं हित आहे आणि शेतकरी हा ग्राहकात आहे का, तर उलट म्हणजे हा प्रश्नच गुंतागुंतीचा झाला शेवटचा भाग. कारण ग्राहक हा शेतकरी नाहीच आहे, शेतकरी उत्पादक मध्ये जातो बसर्गीकर सर. आणि ग्राहकाचा फायदा तर सहज आहे की काय होतं की नोकरदार वर्गाला ते खुश ठेवण्यासाठीच हा कायदा बनवला गेला आहे की ज्यावेळेस कांदे 120 रुपये झाले, डाळ 180 रुपये किलो, 215 रुपये किलो झाली, तर काय झालं की आपल्याकडे जितक्याही पद्धतीमध्ये डाळीचं उत्पन्न झालं होतं, म्हणजे ज्या वेळेस प्रॉफिट कमवण्याची वेळ शेतकऱ्याच्या हातामध्ये येते त्यावेळेस इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये ती वस्तू टाकली जाते आणि तिचा भाव पाडला जातो. आणि तो भाव याच्यासाठी पाडला जातो की जेणेकरून जे ग्राहक आहेत, ग्राहक म्हणजे कोण, तर ग्राहक म्हणजे शहरी भाग, शहरी भागामध्ये ते स्वस्त प्रमाणात मिळावं नोकरदार वर्गाला, म्हणून तो कायदाच तयार केला गेला आहे. त्याचं हित ग्राहकांपर्यंत 100% जातं आणि त्या हितासोबत हितगुज होऊन शासनाचा त्याचा फायदा होतो. ओके, मी उपस्थित किसान पुत्रांमध्ये कोणाला प्रश्न असतील तर विनंती करतो की त्यांनी त्यांचा आवाज स्वतःहून अनम्यूट करावा आणि त्यांना काही प्रश्न असतील डायरेक्टली तर बोलावं. सर, एक प्रश्न आता आलेला आहे शेतकरी संघटनेने. हा, बोला. प्रश्न आहे असा आहे की राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक हे अत्यावश्यक कायदा आणून शेतकऱ्याची फसवणूक केली असं वाटत नाही का? हॅलो 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 हा, बोला बोला बोला. राजकीय पक्षांनी, सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्याची लूट करण्यासाठीच हा अत्यावश्यक सेवा कायदा आणलेला आहे असं शेतकऱ्याच्या मनात बिंबवण्यासाठी कुठं शेतकरी संघटना कमी पडते का? भूषण पाटील सर. देशमुख सर, तुमचा प्रश्न पूर्णपणे ऐकू आलेला नाही मला, पण जेवढा ऐकू आला तितकं मी सांगतो की राजकीय पक्षांनी हे कायदे आणले असं म्हणणं चुकीचं आहे. राजकीय पक्ष कायदे आणत नाही, तर सरकार जे जे सरकार निवडून येतं ते सरकार हे कायदे बनवत असतं. तर कायदे बनवताना काय होतं की सर्वप्रथम प्रॉफिट हा मोठ्या लोकांचा बघितला जातो आणि नंतर खालच्या वर्गाचा बघितला जातो. मग मतदारामध्ये येतो शेतकरी. तर शेतकरी हा एका पक्षाचा मतदार नाहीये किंवा शेतकऱ्याचा कुठला पक्ष नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काँग्रेस सरकार जे होतं ते क्रूर होतं. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कायदे आणून लादले की अक्षरशः शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत फास टाकून ते ताणले गेले. आणि आता काय होतंय की भाजप सरकार आलं तर भाजप सरकारने ते ताणलेले गळफासाला सजवून दिलं की बाबा याला तुम्ही सहज जाऊ शकतात, हे मार्ग तुमच्यासाठी उघडे, कारण दुसरा मार्ग तर दिलाच नाही. तर शेतकरी पक्षांमध्ये जे नेते असतात हे नेते तिसरे दुसरे कोणी नाही, हे आपल्यामधूनच शेतकऱ्यांचे 90% मुलं आहेत. जेवढी राजकर्ते ते 70 ते 80% शेतकऱ्याचेच मुलं आहेत. पण ते त्या खुर्चीवर जाऊन ते फक्त अशा पद्धतीने ती निर्मिती केली जाते की जेणेकरून हा प्रॉफिट पूर्णपणे पक्षाचा, विरोधी पक्षाचा, सरकारचा आणि त्या यंत्रणेचा झाला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने मांडल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्याला हे कुठल्या पद्धतीने समजावून सांगावं, तर शेतकऱ्याला हे समजण्यासारखं नाहीये. म्हणूनच किसान पुत्र आंदोलनाची निर्मिती झाली आहे. शेतकरी हा जर्जर झालाय, एक बकऱ्याप्रमाणे झालाय शेतकरी, की त्याला एका पिंजऱ्यामध्ये टाकून अशा पद्धतीनं टांगलंय चारा की तो खायला गेला की त्याला वर ताणला जातो आणि त्याच्या भूक लागली तर त्याला फक्त चारे दाखवून वास सुंगवून पोट भरवला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला हे समजत नाही. म्हणूनच आपण किसान पुत्रांनी याच्यामध्ये यावं आणि ह्या जाणीवपूर्वक समजून ह्याच्या विरोधात मोठा आवाज करावा, म्हणून हे आंदोलन आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो, प्रश्न असा आहे, बोलू का? हा, घुमरे साहेब बोला. घुमरे साहेब बोला. प्रश्न असा आहे की आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत असं कुठलं समजा किसान पुत्र आंदोलन जे करत आहे ते तर समजा ठीक आहे, पण आता प्रॉब्लेम असा आहे की आज टेक्नॉलॉजी आली, शेतकऱ्याच्या मुलाला टेक्नॉलॉजी समजत नाही. कायद्याच्या बाबतीत जर समजावून सांगायचं म्हटलं तर फारच, कारण त्याच्यात अशिक्षित पण फार जास्त आहे.
बरोबर. सर्वात महत्वाची गोष्ट की अशिक्षितपणा खूप जास्त आहे शेतकऱ्यात, आणि ते समजून कशा पद्धतीने सांगावं. कारण आज मला जर समजलं तर समजा मी दुसऱ्याला सांगू शकतो. तर या पद्धतीनेच आपल्याला जागरूकता निर्माण करावं लागेल. घुमरे साहेब, तुम्हाला समजलं का? हो, समजलं ना, पण मी एकटा समजून सांगणार नाही ना, माझ्या 10 जण. ओके ओके ओके. मग आता मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला, साधं उत्तर देतो. जर शेतकऱ्याला हे समजलं असतं किंवा शेतकऱ्याचा जो मुलगा शेती करतोय त्याला समजलं असतं तर त्यानं शेतीच केली नसती. ह्या मताचा मी आहे. जे लोक म्हणतात ना की शेतकऱ्याचा हुशार मुलगा नोकरी करतो आणि एक अर्धा मुलगा जो आहे की ज्या हिशोबात कच्चा होता किंवा ज्याला नोकरी लागली नाही किंवा ज्याला नोकरीची आवड नाही तो शेतीत आला, तर खऱ्या अर्थानं ते सत्य आहे. त्यानंच ती शेती केली आहे म्हणून ती शेती पिकतीये किंवा जे मिळतंय त्याच्यामुळे मिळतंय. जर त्याला अक्कल आली ना तर तो शेतीच करणार नाही. जर शेतीचं अर्थचक्र जर बघितलं तर त्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा खर्च आणि ते मार्केटला गेल्यानंतर येणारच उत्पन्न याचा जर हिशोब टाकला एखाद्या शेतकऱ्यानं तर मी हमीनं सांगतो की तो माणूस दुसऱ्या वर्षी शेतीच करू शकत नाही. आणि ज्याला तुम्हाला दुश्मनी काढायची असेल त्याला 5 एकर कोरडवाहू सप्रेम भेट द्यायची आणि त्याच्याकडून दुश्मनी काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून जे शेतकऱ्यांचे मुलं जे सुशिक्षित आहेत, जे समजदार आहेत, ते शहरी भागात आलेत, तर त्यांच्यापर्यंत पोचून ह्या गोष्टी त्यांना समजावून आपल्या बापाला आपल्या भावाला याच्यातून मुक्त करायचंय. म्हणून हे आंदोलन आपण टाकलेलं आहे. एक भाऊ देशावर लढतोय, एक भाऊ शेतात लढतोय आणि ह्या दोघही ठिकाणी आपलीच मरणूक होते. म्हणून आता ती समजण्याची वेळ आलेली आहे की आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे आणि शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढायच्या आहेत. हे आंदोलनामागचा मूळ हेतू शेतकरीच्या मुलांचा आहे की पुढची पिढी सुजलाम सुफलाम व्हावी किंवा त्याला ओढण्यासाठी मार्ग मिळावे म्हणून हे आंदोलन उभं टाकलंय. मी यावर बोलू का? तो बोला सर, मी यावर बोलू शकतो का? तुम्ही आता सरांनी म्हटलं आहे बोला सर. की आता जो शेतकरी शेती करून राहिला आहे, जो शेतकरी शेती, आता मी शेती करून राहिलो सर, आणि मला समजत नाही म्हणून मी शेती करत आहे असं नाही. मला सगळं समजून राहिलं आहे आणि मी पण मला शेतीशिवाय दुसरं काही करता येत नाही म्हणून मी शेती करून राहिलो. नाही, माझं म्हणण्याचा डायरेक्टली उद्देश तो नाहीये सर. माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे संजय सर की शेतकऱ्याला समजलं की तो शेती सोडून देईल, इन द सेन्स की तो शेतीमध्ये त्याला पर्याय नाही म्हणून तो शेती करतो हे मी मान्य करतो. कारण त्याला दुसरं त्याला शेती विकता येत नाही, ठेवता येत नाही. पण परिस्थिती काय होते की ह्या सगळ्या कारणामुळे शेती इतकी कचकटीची जाते की त्याला पेरलं तर त्याला बियाणं मिळत नाही, बियाणं मिळालं तर त्याला मटेरियल पासून सर्व प्रॉब्लेम हँडल करावं लागतात. ते उत्पादन आलं तर विक्रीचा प्रश्न येतो आणि विक्रीचा आला तर पैशाचा प्रश्न येतो. तर ही सगळी गुंतागुंतीची व्यवस्था शेती क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे. तर ही तोडण्यासाठी जे 3 कायदे महत्वाचे ठरलेत तर हे तोडण्यासाठी आपण जातोय. तर माझं डायरेक्टली मत असं आहे की 10 ते 20% शेतकऱ्यांना हे समजतंय पण त्यांना ऑप्शन नाहीये. तर हे त्यांना ज्यांना 90% शेतकऱ्यांना जर कळालं तर हा आवाज इतका मोठा होईल की हे कायदे मोडीत निघण्यासाठी मला वाटत नाही की परवाचा दिवस येईल. तर तुमच्यासारखे अजून जितक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या सोबत येतील, शेतकऱ्यांची मुलं येतील तर सहज फार दिवस लागणार नाही कायदे मोडीत काढायला. हो बरोबर आहे सर, मी तेच काम करून राहिलो आता सध्या. हो नागरे साहेब. धन्यवाद सर. हा सर, बोलू का? बोला. हा, श्रीमंत कोठावळे बोलतोय सर. माझा प्रश्न थोडा असा होता सर की मला वाटतं या सगळ्यांच्या मुळाशी मतदान हे आहे. केवळ म्हणजे सरकार मतदानामुळं असं करतं ना. तर तुम्ही म्हटले की बाबा जे शहरातले नोकरदार आहेत त्यांचं मतदान घेण्यासाठी सरकार अशा पॉलिसी राबवतं. तर सर्वात जास्त मतदान तर खेड्यामध्ये आहे ना सर. तर मग या ते शेतकऱ्यांचे मतदान आपल्याला मिळणार नाहीत अशी भीती सरकारला वाटत नाही का? काय होतं शेतकऱ्यांना ही जाणीव. हा बोला बोला. सगळं सर तुम्ही म्हटलं खेड्यावरचं आहे, पण खेड्यावर जे शेतकरी आहेत ते एक नाही आहेत. ते जाती धर्मात पक्षात असे वाटलेले विखुरले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे. कायद्यावर चर्चा करावी, कायद्यावर रणनीतीवर आपण नंतर बोलू.
मुख्यतः कायदा समजून घ्या. हे जे सत्र आहे ते कायदा समजून घेण्यासाठी आहे. त्याच्याबद्दलच्या शंकांबद्दल बोला. ओके. आपल्याला अवश्य वस्तू कायदा याविषयी जर काही समजलं नसेल किंवा याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्या अनुषंगाने प्रश्न विचारावे. इतर किसान पुत्र आंदोलनाची रणनीती किंवा शेतकऱ्यांनी काय रणनीती ठेवली पाहिजे याविषयी आपण त्या दिवशी जो आपण सत्र ठेवलंय त्या सत्रात आपण त्या विषयाला चर्चा करू. आता मी विनंती करेल की तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारावे. आपल्याकडे 15 मिनिटं फक्त राहिलेले आजचं या शिबिराचं शेवट करण्यासाठी. आपल्याला 15 मिनिटं आहे. 5 मिनिटात जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊया. अन्यथा आजचा आपलं जो काही दिवस होता दुसऱ्या दिवसाचा समारोप आपण करूया असं मी सर्वांना विनंती करतो. काही प्रश्न असतील तर आपण विचारावे स्वतःहून. बागुल साहेब, मला असं वाटतं की आपले जर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर आपला एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर जर मांडले अजून तर सविस्तर बोलता येईल. आणि जे जे प्रश्न असतील, ठीक आहे, आज इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्टचा प्रश्न असेल तर तो आजच सांगितलं जाईल. दुसऱ्या सत्र झाल्यानंतर सुद्धा पूर्ण 15 तारखेनंतर तुम्ही तुमचे मत कधीही मांडू शकतात, तुमचे प्रश्न विचारू शकतात. पण त्याच्यासाठी हे कायदे समजणं गरजेचं आहे. जर कायदे तुम्हाला समजले तर मला वाटतं की प्रश्नच पडणार नाही. आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून एक पुस्तिका आहे काकांची, अमर अभिप सरांची आहे. तर ती पुस्तिका जर वाचली तर 100% प्रश्नाचं निरसन होईल, यात माझं दुमत नाही. तरी जरी कोणाला शंका असतील तर त्यांनी आपल्या ग्रुपवर टाकावं, त्या निरसन होतीलच याची मला 100% खात्री आहे. तर मी आजचा माझा कार्यक्रमाचा समारोप म्हणून मी शेवट बोलू इच्छितो की किसान पुत्र आंदोलनामध्ये मला आज वक्त्यानं म्हणून बोलण्याची संधी दिली म्हणून मी मयूर बागल यांचा आभार करतो. आणि काकांच्या मार्फत जे आपलं आंदोलन सुरू आहे आणि काकांनी जे लोक जोडत गेले त्याच्या मार्फत ही जी साखळी वाढत गेली तर ती अजून मोठ्या प्रमाणात वाढवत जावं आणि लवकरात लवकर हे आंदोलन यशस्वी होऊन शेतकऱ्यांच्या बेड्या तुटल्या जाव्या याच्यासाठी मी आज सदिच्छा देतो. धन्यवाद सर. आपण या आजच्या दुसऱ्या दिवसासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहिलात याबद्दल मी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातून आज इथं उपस्थित असलेले सर्व किसान पुत्र यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. मागील 1 तासापासून तुम्ही सगळेजण हा विषय समजून घेते. तुम्हाला या संबंधित अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न विचारावे. आपल्या प्रश्नांचं नक्कीच निरसन केलं जाईल. मी आजचा हा दुसरा दिवसाचा समारोपाप्रसंगी ऍडव्होकेट भूषण पाटील सर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी असंच आपलं बहुमूल्य मार्गदर्शन या किसान पुत्र आंदोलनाच्या सोबत द्यावं आणि वेळोवेळी त्यांची साथ आम्हाला असावी अशी मी अपेक्षा करतो. आणि सगळ्या किसान पुत्रांचे खूप खूप आभार. आजचा हा दुसऱ्या दिवसाचं शिबिर समाप्त झालं अशी मी घोषणा करतो. धन्यवाद.